संभाजीनगरमधून एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आलाय। एक भोंदू बाबा लोकांना लघुशंका प्यायला लावायचा, कुणाच्या तोंडात स्वतःचा बूट कोंबायचा तर कुणाला काठीनं झोडायचा। उपचारांच्या नावावर हा सगळा अमानुष कारभार सुरू होता, पण एका महिलेनं धाडस दाखवलं आणि त्याचा पर्दाफाश झाला। या भोंदू बाबाच्या काळ्या कारनाम्यांचा हा खास रिपोर्ट। लघुशंका प्यायला लावणारा डर्टी भोंदू बाबा, तोंडात बूट कोंबणारा गलिच्छ नराधम। भोंदू बाबाचं बिंग फुटलं, दुकान उठलं। या नीच नराधम विकृत बाबाचा हा प्रताप बघा। हा बाबा या तरुणाच्या तोंडात त्याचा बूट कोंबतोय, काठीनं त्याच्या पोटावर जोर देतोय आणि दावा करतोय की या अघोरी प्रकारानं तो बरा होणार आहे। बाबाच्या कारनाम्याचा आणखी एक व्हिडिओ, जिथे उपचारासाठी आलेल्या लोकांना तो काठीचा प्रसाद देतोय। या बाबाची विकृती इथेच थांबत नाही। या बाबानं कुणाला त्याची लघुशंका प्यायला लावली, कुणाला झाडाची पानं खायला लावली, कुणाला मंदिराच्या चक्रा मारायला लावल्या। जे त्याच्या मनात येईल असं वाटेल ते करून घेतलं। हे घाणेरडं कृत्य करताना महिला आणि पुरुष असा भेदही या अक्कलशून्य बाबानं केला नाही। या भोंदू बाबाचं नाव आहे संजय पगार। वय साधारण 45 ते 50 वर्ष। मुक्काम वैजापूर तालुक्यातील शिऊरगाव। काही वर्षांपासून मंदिरात दरबार भरवून भक्तांची फसवणूक करणं हा त्याचा धंदा आहे। आठवड्यातले 2 दिवस तो अघोरी पूजा करतो। संभाजीनगरच्या वैजापूर मधल्या शिऊर गावातल्या या संतापजनक प्रकाराला अखेर एका धाडसी महिलेनं वाचा फोडली। ग्रामपंचायतनं पण त्यांच्यावर काही कारवाई वगैरे नाही केली आणि जे मी या अगोदर पण शिऊर पोलीस स्टेशनला पण पाठपुरावा केला, पण शिऊर पोलीस स्टेशनने पण त्याच्यावर काही कारवाई वगैरे काही केली नाही। मग असे जे प्रकार घडतात अंधश्रद्धेचे, तर मग हे जे प्रचार प्रसार करतात हे भोंदू बाबा वगैरे यांना असे कडक कायद्याने कडक शिक्षा झाली पाहिजे। मग तेव्हा हे प्रकार जे आहे अंधश्रद्धेविषयी ते सगळे बंद होतील। वेगवेगळ्या समस्या घेऊन लोक या बाबाकडे येत होते। कुणी मूल होत नाही म्हणून, कुणी लग्न जमत नाही म्हणून, कुणी दारू सुटत नाही म्हणून, कुणी अंगात भूत शिरलंय म्हणून या बाबाकडे उपचाराला यायचं आणि हा बाबा हे अघोरी उपचार करून त्यांची फसवणूक करायचा। अशा भोंदू बाबांचा पर्दाफाश करणं, लोकांनी त्यांच्यावरती विश्वास न ठेवणं, लोकांनाही अंधश्रद्धेतून बाहेर पडणं, ही सगळी खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे। आणि अशी अनेक बाबा, हे भोंदू बाबा आता त्यांचा पर्दाफाश पुढारीने केला, पण असे अनेक भोंदू बाबा हे आहेत आणि पोलीस यंत्रणेने, कायदा व सुव्यवस्थेने यांच्यावर नियंत्रण ठेवून त्यांनी त्यांच्याकडून होणारी ही रुग्णांची आणि इतर लोकांची फसवणूक ही तातडीने रोखायला हवी। धक्कादायक म्हणजे पोलीस स्टेशनच्या अगदी जवळच हा सगळा गलिच्छ कारभार सुरू होता। अंधश्रद्धा निर्मूलन समितीची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी या सर्व प्रकाराचा भांडाफोड केला। त्यानंतर या बाबावर आता गुन्हा दाखल झाला। व्हिडिओची तपासणी केली असता असे निदर्शनास आले की तो जो व्यक्ती आहे, ज्याचं नाव संजय रंगनाथ पगार आहे, तो काही भंडारा वगैरे टाकून जादूटोण्याचे प्रकार करत आहे। त्याची पुष्टी केल्या असता आम्ही शिऊर पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 258/25 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा कलम 3/2 या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। आता या भोंदू बाबावर जी काही कारवाई व्हायची ती होईल, पण या घटनेच्या निमित्तानं समाज म्हणून आपण आणि प्रशासनानं सुद्धा विचार करण्याची गरज आहे। अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपलं अख्खं आयुष्य खर्च करणाऱ्या दाभोळकरांच्या हत्येला आता जवळपास 12 वर्ष पूर्ण झाली, तरी देखील अंधश्रद्धेचं भूत नागरिकांच्या मनात अजून काही जाताना पाहायला मिळत नाही। आपण एकीकडे चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करतोय, मात्र तरी देखील अंधश्रद्धेच्या नावाखाली असे किळसवाणे प्रकार आजही सुरू आहेत। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जेवढे प्रशासन याला जबाबदार आहे, त्यालाच काही प्रमाणात नागरिकही जबाबदार आहे, कारण अशा भोंदू बाबांना हवा देण्याचं काम अशा या नागरिकांकडून केलं जातं। त्यामुळे या भोंदू बाबांचं धाडस वाढतं आणि असे प्रकार सर्रास आजही सुरू असल्याचं पाहायला मिळतं। प्रश्न फक्त त्या भोंदू बाबाचा नाही, प्रश्न त्या भोळ्या हताश लोकांचाही आहे, जे अशा नराधमांच्या जाळ्यात अडकतात। आणि त्याहून मोठा प्रश्न आपल्या व्यवस्थेचा आहे की पोलिसांच्या इतक्या जवळ हा किळसवाणा प्रकार वर्षानुवर्ष कसा झाला। या प्रश्नांची उत्तरही आता मिळायला हवीत। संभाजीनगरहून नितीन थोरात आणि सचिन जिरेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।